आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महापौर रूपाराणी निकम व आयुक्त के मंजुल लक्ष्मी यांच्याकडून नाट्यगृहाच्या कामाची पाहणी. कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी व नूतनीकरण कामाची आज सकाळी महापौर रूपाराणी निकम यांनी आयुक्त के मंजुल लक्ष्मी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना उबाठा गटनेत्या कैतिज्ञा उत्तुरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या की कोल्हापूर शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या नाट्यगृहाला 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर नाट्यगृहाचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प महानगरपालिकेने हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील कामे उत्तमरित्या पूर्ण झाली असून उर्वरित टप्प्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या नाट्यगृहाची उर्वरित सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी सन 2024-25 अंतर्गत रुपये 25.10 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी आत्तापर्यंत रुपये 12.55 कोटी निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान नूतनीकरण, जतन, संवर्धन व पुनर्बांधणीचे काम होते. सदरचे काम लक्ष्मी हेरिकॉन प्रा लिमिटेड मुंबई यांच्या नावे मंजूर असून यामध्ये ग्राउटिंग, भिंतींचा गिलावा, छताच्या ट्रस व गर्डर निर्मिती, कमकुवत भिंतींचे पुनर्बांधकाम आदी कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्रीन रूम व अनुषंगिक स्थापत्य कामे असून ठेकेदार के पाटील कॉन्ट्रॅक्टर्स अँड इंजिनियर्स यांच्या वतीने दरवाजे, खिडक्या बसविणे, VIP रूम व ग्रीन रूम बांधकाम पूर्ण झाले असून बाल्कनी व कलादालन जिन्यांची कामे सुरू आहेत. सदरची कामे प्रगतीपथावर असून 80% पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या टप्प्यामधील इंटेरियर एकॉस्टिक, विद्युतीकरण व वातानुकूलन यंत्रणांची कामे मंजूर असून ठेकेदार गोदरेज अँड बॉईज MFG प्रा लिमिटेड यांच्यामार्फत स्टेज, बाल्कनी, AC यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, पॅनलिंग, स्वच्छतागृहे आदी कामे एकाच वेळी सुरू आहेत. सदरची कामे 65% पूर्ण झाली आहेत. चौथ्या टप्प्यामध्ये स्टेज विद्युतीकरण, ड्रेपरी, ऑडिओ व्हिडिओ प्रणाली, खुर्च्या व बैठक व्यवस्थेचे काम मंजूर आहे. यामध्ये स्टेज लाइटिंग, ऑडिओ सिस्टीम, कार्पेट व बैठक व्यवस्थेचे नमुने रंगकर्मींसमोर सादर करून अंतिम करण्यात आले असून काम सुरू आहे. याशिवाय खासबाग कुस्ती मैदानाच्या दगडी तटबंदीची दुरुस्ती, प्रवेशद्वाराचे जतन व मजबूतीकरण, नाट्यगृहातील आधुनिक ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था, स्टेज लाइटिंग, नवीन पार्किंग इमारत, अंतर्गत रस्ते व परिसरातील पायाभूत सुविधा उभारणीसाठी रुपये 35 कोटी निधीची मागणी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई येथे करण्यात आली आहे. त्याचाही पाठपुरावा प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. यावेळी शाखा अभियंता सुरेश पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाबरी, लक्ष्मी हेरिकॉन प्रा लिमिटेडचे ठेकेदार वेणुगोपाल सुलगे, के पाटील कॉन्ट्रॅक्टर्स अँड इंजिनियर्सचे अभियंते DY सावंत, गोदरेज अँड बॉईज MFG प्रा लिमिटेडचे अभियंते महेश पांचाळ, रंगकर्मी किरण चव्हाण, आनंद काळे, प्रसाद जमदग्नी आदी उपस्थित होते. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.